माननीय आमदार श्री सत्यजित तांबे साहेबांनी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आता इथे मांडलेला आहे। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण फरवरी 2026 9/7/2024 ला सुरू केली होती। सुरुवातीमध्ये 6 महिन्याची होती, नंतर नवीन सरकार आल्यानंतर आपण 10 मार्च 2025 ला 11 महिन्याची केली। आजपर्यंत आमच्याकडे जे फिगर आहे त्यामध्ये 1 लाख पेक्षा जास्त लोक इथे रजू झाले होते आणि त्यामध्ये कमी लोकांनी 11 महिने कंप्लीट केला असेल म्हणून ते आपल्या वेबसाईटमध्ये जे फिगरमध्ये डिस्क्रिपन्सी दिसत आहे। पण हा पूर्वीपासून हा योजनाचा उद्देश फक्त इंटर्नशिपचा होता। कुठेही आपण नोकरीसाठी गेले तर ते विचारता की तुम्ही कुठे काम केलेलं आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय, त्यासाठी आपण हा योजना आणली होती। त्यामध्ये जे 17 नंबर 8च्या तांबे साहेबांनी उल्लेख केला ते सत्य आहे, पण त्याच्या मागचा उद्देश असा होता की ज्या कंपनीमध्ये त्याने काम केलं आहे त्याने कंपनी आवडली, कंपनीने ते आवडले, तो कंपनीने लगेच प्रत्येक आज स्थिती अशी आहे की कोणी कंपनी कोणी बिझनेस असा नाही आहे की त्याने लोक हवा नाही, त्याने सर्वांनी नवीन स्टाफ नवीन चांगले लोक हवा आहे, तो त्याने जे जमेल तर त्याने रिक्रुटमेंट करतील, हा त्याच्या मागचा उद्देश होता। नंतर निवडणूक आले, निवडणुकीमध्ये जे काही लोकांनी एक आंदोलन सुरू केला त्याने आम्ही 2-3 वेळा सांगितलं होता की हा आंदोलनमध्ये कधीही आम्ही सांगितला नाही की तुमचा हा परमनंट जॉब आहे। कोणी जॉबमध्ये पूर्वी इंटर्नशिपची गरज असती ते त्यासाठी होता। नागपूरमध्ये जे आपण यामध्ये उल्लेख केला आहे, नागपूरमध्ये आंदोलन झाला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो, माननीय मुख्यमंत्रीजी पण त्याने चर्चा करून दिली होती। यामध्ये त्याने त्यावेळी पण सांगितलं होता की हा सुरू करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे, तो तुम्हाला पण सहकार करावा लागेल। आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांचे सहायतासाठी एक नवीन GR काढला होता। ते नवीन GR मध्ये त्याने जे काही हा कोर्स करत आहे त्यांच्यासाठी आपण 6 सूत्रीय कार्यक्रम त्यावेळी जाहीर केला होता आणि त्यामध्ये त्याने आपण शॉर्ट टर्म कोर्सेस जे माननीय प्रधानमंत्रीजींनी उद्घाटन केला होता त्यामध्ये त्यांच्यासाठी 10% जागा राखीव ठेवली। एक कोर्स त्याने आपण फ्री ITI मध्ये करून देऊ। सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये आपण एक माननीय मुख्यमंत्रीचे नावावर CM महाफंड अशी एक अतिशय चांगली योजना सुरू केली आहे। ते आता 1 एप्रिलपासून ते लॉन्च होणार आहे आणि त्यामध्ये आपण त्याने फायनान्शियली हेल्प पण करू, प्रशिक्षण पण करू, मेंटरिंग पण करू, तो त्यामध्ये पण आपण त्याने प्राधान्य देऊ। त्याशिवाय आपण जे सांगितलं की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाही आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजने अजून स्ट्रॉंग करायचा आपण निर्णय घेतला आहे आणि त्याने मॅच मेकिंग पोर्टलप्रमाणे काम करायला लागू। ते जे उद्योगाने हवा आहे आणि जे आपल्याकडे स्टुडंट्स आहे त्यामध्ये मॅच मेकिंग करून त्याने कसा जॉब मिळू शकते त्यासाठी करू। प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्वी आपण जिल्ह्यामध्ये करत होते, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण रोजगार मेळावे निश्चित केलेले आहे। आता बसलेले जे कोणी आमदारने किंवा कोणाने सांगितला तो ज्याने जिथे मागितला तिथे आपण रोजगार मेळावे करू आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे जे एम्प्लॉयमेंट आहे तिथे पण त्याने आपण प्राधान्य देऊ। तो माननीय सभापती महोदय आपण ते प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की त्यांच्यासाठी आपण जे काही आपले विद्यार्थी आपल्याकडे आले होते त्यांच्यासाठी आपण चांगली रीतीने काम करू। माननीय तांबे साहेबांनी सांगितलं की आपले युवक कल्याण मंत्रालय नाही आहे, तो तांबे साहेब आपल्याकडे युवक कल्याण मंत्रालय तर नावातच नाही आहे पण युवक कल्याण मंत्रालय काम करत आहे आणि त्यांचे मंत्री आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। आपण आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आपण युवकासाठी जे आज महाराष्ट्रामध्ये चाललं आहे ते कधी न होताने देशामध्ये कुठेही नाही आहे। आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये, नवीन इन्व्हेस्टमेंटमध्ये, नवीन फॅक्टरीजमध्ये नंबर 1 आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहे, सोलर एनर्जी इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये नंबर 1 आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नंबर 1 आहे, GDP मध्ये आपण नंबर 1 आहे। माननीय सभापती महोदय हे जे सर्व महाराष्ट्र नंबर 1 चालला आहे त्याचा बेनिफिट सर्वात जास्त कोणाने होणार आहे तो आपले युवक युवत्यांना होणार आहे। त्याच्यासाठी ते आता जे एक मिसिंग लिंक आहे, आपल्याकडे मोठी संख्यामध्ये युवा उपलब्ध आहे, युवती उपलब्ध आहे, त्याने जॉब पाहिजे।
मोठा इन्व्हेस्टमेंट आलेला, फॅक्टरी लागली आहे, बिझनेस आलेला आहे, त्याने मुलामुली पाहिजे. तो जे मिसिंग लिंक आहे ते मिसिंग लिंक काय आहे? तो मिसिंग लिंक अशी आहे की ते अप स्किलिंग आणि स्किलिंग, त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला आहे. मुला मुलींना आता एक फिक्स जॉब आहे, ब्ल्यू कॉलर जॉब, ते जॉब पाहिजे, त्याशिवाय त्याने काय करायचे नाही. माननीय सभापती महोदय, स्किलिंगमध्ये इतका बेनिफिट आहे. एक प्लंबरने आपण 15,000 रुपये किंवा 25,000 रुपये देता. हे प्लंबरने थोडी अप स्किलिंग केली ने बिलो वॉटर प्लंबिंगचा काम शिकला, तो कमीत कमी त्याने 2 लाख रुपये मिळू शकता. तो माननीय सभापती महोदय, त्यासाठी आपण काम सुरू केलं आहे. ने युवा धोरणसाठी तर पण सांगितलं ऑलरेडी, आपण पण समितीमध्ये आहे. तो नवीन युवा धोरण समिती आपण सुरू केली आहे. माननीय सभापती महोदय, मी आपला मार्फत आता जे तांबे साहेबांनी जे 2-3 विषय उचलला ते मी सिरियसली घेणार आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जे काही विद्यार्थी ज्याने यामध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही कम्युनिकेशन करू. ने कम्युनिकेशन करून त्याने काय अपस्किलिंग पाहिजे किंवा कुठे त्याने जॉब मिळू शकता, त्यासाठी आम्ही त्यांची हँड होल्डिंग करू. हा सरकार फक्त पॉलिटिकल स्टेटमेंटसाठी किंवा भाषणासाठी नाही आहे. तुम्ही बघू शकता की सरकारची कामाची गती फार तीव्र आहे. जे काही प्रॉब्लेम दिसेल आम्ही ते हेड ऑन फेस करतो आणि त्यांच्या सॉल्युशन कसं करायचं ते प्रयत्न करतो. आज जे काही आपण इथे सांगितलं आहे ते सर्व आपण पूर्ण करू. मला आपली विनंती आहे की ते एक आपण समितीचं गठन पण माननीय मुख्यमंत्रीजी चर्चा करू युवकासाठी, रोजगारसाठी. ते जे काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा आपण जे विषय उचलला त्यासाठी आपण एक समिती गठीत करायला हवा आहे असं मला मनामध्ये आहे. तर मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून ते समितीचं गठन करू. माननीय सत्यजित तांबे साहेब, मी आपला परत एक वेळा विनंती करतो की हे जे काही आपला प्रश्न होते सर्व प्रश्न सिरियसली घेणार आहे. ने तुम्ही नेहमी युवकासाठी आणि एम्प्लॉयमेंटसाठी बोलता, आम्हाला त्यासाठी काही आम्ही पण शिकतो. आज जे पण आपण विषय मांडला आहे ते सर्व विषय आपण 3 महिन्याच्या आत मार्गी लागू असं आपला मी वचन देतो. धन्यवाद.